श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारेसी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा. आता वर्णनाची झाली सीमा परी गुरु भक्ती प्रेमाणावरे. श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परियसा तात्काळ. समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुत. श्री गुरुसी प्रार्थिते अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामिका जाता. आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त. निरंतर असा आपण व्यक्त परिजनासी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणाचे होता दर्शन पातकाचे होतसे दहन. आता कैसे करतील जन म्हणून लोटांगणे घालिती. पुढे आम्हासी काय गती आम्ही तरावे कैशा रीती. स्वामींचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो. तुम्ही भक्तास कामधेनु पुरी कामना पुरवीत होता बरी. म्हणून जगलो आजवरी या उपरी आम्ही करावे. स्वामी करता गाणगापूर झाले होते वैकुंठपूर. आता दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईल हे. तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती हास्य वदन करुणी बोलती. तुम्ही मानू नका खंती सांगतो यथास्थित ते ऐका. आम्ही असतो याची ग्रामी स्थानपान करू अमरजा संगमी. गोप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेच्छाक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात. आमुचे दर्शनास बहु येत यवन सतत येतील पै. तेने प्रजेस होईल उपद्रव अदृश्य राहतो यास्थव. ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास सदृश स्वभावे व्हावे. लौकिकामध्ये कळवावयासी आम्ही जातो शैल्य पर्वतासी. चिंता न करावी मानसी ऐसे समस्तासी संबोधिले. मठी आमच्या ठेवितो पादुका पुरवितील का ऐका. अश्वत्थ वृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पुरविल समस्त संदेह न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होती त्वरित ही आमची मात सत्य जाणा. संगमी करुनिया स्नान पूजोनी अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मनकामना पूर्ण होतील. पादुकांची करुणी पूजा त्रिकाळा आरती करुणी ओजा. आमचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगती श्री गुरु. आम्ही येथेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधुनी जनाद्यंत त्वरित निघाले श्री गुरुराज पै. समागमे जे धावले जन त्यांचे करुणी समाधान. शिष्यासहित करुणी गमन गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त श्री गुरुचे मठासी आले. तेथे समस्तासी श्री गुरु देखिले बैसले होते आसणी. सवेची पाहता झाले गुप्त जन मनी परम विस्मित. आम्ही सोडून आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखिले. ऐसा दृष्टांत दावुनी जनासी आपण गेले श्री शैल्यासी. पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्यासी म्हणती मल्लिकार्जुनासी जावोनी शीघ्रगती. पुष्पांचे आसन यथास्थिती करून निगोती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र पुन्हा तागादी गुंद कल्लार. करविळ बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणिली. त्या पुष्पाचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता कन्या राशीस उत्तर दिशे होता सूर्यपै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले. आम्ही जातो आनंद स्थानाशी तेथ पावलो याची खूण तुम्हासी. फुले येतील जिनसा जिनसी तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करीत पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन प्राणा समान मानुनी. आणि एक एका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करीती ते मज प्रिय गमती फार. आमुचे चरित्र जो पठन करी त्यास लाभती पुरुषार्थचारी. सिद्धी सर्वही त्याच्या द्वारी दासीपरी तिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय त्यास लाभे लाभ निश्चय. पुत्र पौत्रासहित अष्टैश्वर्य मनोभवती निर्भय पावो मुक्ती. या कारणे असू द्या विश्वास सुख पावाल बहुवस. ऐसे सांगोनी शिष्यास श्री गुरु तेथुनी अदृश्य झाले.
शिष्य अवलोकिती गंगेत, तो दृष्टीनं देखिती श्रीगुरुनाथ. बहुत होणी चिंताक्रांत, तेथे उभे तटस्थ झाले. इतुकी आता आला नावाडी तेथ, तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतीरी श्रीगुरुनाथ, जात असता म्या देखिले. आहे देव संन्याशी दंडधारी, कशायांबर वेष्टिले शिरी. चूर्ण पादुका चरण माझारी, कांती अंगावरी पाकतसे. कलिकाळास्तव गुप्त होऊनी, आपण असतो गानगा भुवनी. तुम्ही तत्पर असावे भजनी, ऐसे सांगा म्हणून कथिले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात, तुम्ही का झालेत चिंताक्रांत. पुष्पे येतील जळात, घेऊन निवांत रमावे. नावाडी याने ऐसे कथेले, त्यावरून शिष्य हरसले. इतुकी यात श्री गुरुप्रसाद फुले, आती आली प्रवाहात वाहत. तीर्थगुरु प्रसाद सुमणे, काढून घेतली शिष्य वर्गाने. मग परतले आनंदाने, श्री गुरुध्यान मनी करीत. खून सांगतो ऐका आता, श्री गुरु गाणगापुरी असता. शिष्य बौद्ध होते गणिता, न आठवती येसमयी. ज्यांनी केला आश्रम स्वीकार, ते संन्यासी थोर थोर. तीर्थ हिंडावया गेले फार, कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते. शिष्य झाले ग्रस्त केवळ, ते आपल्या गृही नांदत सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ, भक्त परिमित तारिले. श्री जगद्गुरूच्या समासमी, 4 जण होतो आम्ही. सायन देव नंदी नरहरी मी, श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे 4, श्री गुरुप्रसाद वंदिली शिरी. ही पहा मनानी पुष्पे करी, घेऊनी झडकारी दिदली. चौघांनी 4 पुष्पांसी, मस्तकी धरिली भावेसी. आनंद झाला नामधारकासी, श्री गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसरस्वती उत्पाखणे प्रसाद प्राप्ती नाम द्विपंचशतोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.